तर आपल्याला सुंदरमठ सेवा समिती शिवतरगड इथे चालणाऱ्या निवासी शिबिरांची कल्पना जर द्यायची असेल तर समर्थ रामदासांनी 300-350 वर्षापूर्वी तिथे दासबोध हा महत्त्वाचा ग्रंथ लिहिला आणि त्यांची जी दिनचर्या टाकळीच्या तपश्चर्यात होती लहानपणी, आमच्या मुलांना आरोग्य आणि अध्यात्म, तरुणांना मन आणि तरुणांना समर्थ महंत समजता करायचे त्यांना आणि तर महंत वृत्तीचे कार्यकर्ते पाहिजे म्हणून आपण सुंदरमठ सेवा समिती शिवतरगडनी त्याचं 40 वर्षापूर्वी तिथे निवासी शिबिरं सुरू केली आणि मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये बालांची आणि युवकांचं शिबिर होतं. निवासी शिबिर असतं, विनामूल्य असतं आणि जून अखेर किंवा जुलैमध्ये आपली प्रापंचिकांची म्हणजे मोठी 25 ते 50 वयोगट आणि 50 ते ज्येष्ठ नागरिकांची अशी दासबोध अभ्यास शिबिरं होतात आणि गेली 40 वर्ष या अभ्यासात काम चाललं आहे. आता व्हॉट्सअपचा जमाना आहे तर आपण प्रवेश ऑनलाईन देतो, परंतु प्रत्यक्ष निवासी शिबिर तिथे होतं. प्रवेश जरी ऑनलाईन असले आणि त्याची मासिक सज्जनगड पत्रिकेमध्ये जरी माहिती येत असली, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जात असली, तरी प्रत्यक्ष निवासी शिबिर तिथे शिवतरगडी जिथे दासबोध लिहिला गेला तिथे त्या निसर्गरम्य वातावरणात होतं. 8 दिवस मुलं तिथे राहतात आणि पहाटे 4 पासून रात्री 10पर्यंत तिथे कार्यक्रम असतात. या मुलांना सूर्यनमस्कार शास्त्रशुद्ध शिकवले जातात. जी पूर्वी आजी आजोबा संस्कार करायचे पण जे आता घरातून होत नाही तेही त्यात होतात. त्यावेळी जीवनसुद्धा असं आपलं त्याचं पुस्तक आहे. त्या पुस्तकाच्या आधारावर सगळी स्तोत्र मंत्र शिकवली जातात. भरपूर आपले शारीरिक खेळ तिथे शिकवले जातात. तिथे भारतीय खेळ आहेत म्हणजे कबड्डी आहे, खो खो आहे, भ्रमण आहे, आबाधबी आहे, असे सगळे भारतीय खेळ तिथे शिकवले जातात. अधिक त्यांना सहसंरक्षणाची कला शिकवली जाते. मुलांसाठी मनोबोधाचं म्हणून मनाच्या श्लोकांचं पाठांतर आणि त्यावर चर्चा असते. मुलांच्या स्वतः चर्चा होतात. युवकांमध्ये आपला थोडा फरक करून आपण दुपारच्या सत्रामध्ये त्यांच्या मुलांचे प्रश्न, युवकांचे प्रश्न, भारताचे प्रश्न, त्याच्यात काय आपल्याला करता येईल यावर चर्चा केली जाते. शेजारच्या परिसरात भ्रमण करता येतं आणि पालकांच्या क्षेत्रांमध्ये दासबोध सखोल जरा आध्यात्मिकदृष्ट्या शिकवला जातो आणि हा असा अपेक्षित असं असतं की आणि ते होऊही शकतं की तुम्ही 100 लोकांना काही गोष्टी शिकवली तर 10 लोक ती उचलणार आहेत आणि एक माणूस पुढे येणार आहे. आता 40 वर्षामध्ये जवळजवळ हजारो लोक तिथे दासबोध अभ्यास वर्गाला येऊन गेले, युवक आणि बाल येऊन गेले. ते आता स्वतः तेव्हा बाल 40 वर्षापूर्वी बाल म्हणून आले, ते आता बालविभाग शिबिर विभाग प्रमुख आहेत. ते युवक आले तर ते युवक शिबिराचे शिबिर प्रमुख आहेत. असं ते कार्य वाढत चाललं आहे. परंतु स्काय इज द लिमिट. भारताची लोकसंख्या, महाराष्ट्राची लोकसंख्या पाहता हे खारीचा वाटा आहे पण हा वाढत जाईल असं वाटतं आणि समर्थांचं कार्य या काळात जे सुटेबल असेल आपल्याला करता येईल आणि करायला पाहिजे ते आपण तिथे करतो आणि यात शिबिर विभाग प्रमुख म्हणून मी आणि अलकाताई मुतालिक काम करतो. गेले 40 वर्ष हे काम चाललं आहे आणि उत्तरोत्तर ते वाढायच्या दृष्टीने आपल्या सगळ्या योजना चालू आहेत. धन्यवाद.